आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार आहे. छगन भुजबळ यांना विस्तारामध्ये वगळण्यात आलं आणि राज्यभर एक चर्चा आहे की ओबीसी नेतृत्वावर परत एकदा अन्याय केला. नेहमीच ओबीसीचा वापरा आणि फेका हा नेहमीचा प्रयोग राहिला आहे सरकारचा. सरकारच म्हणत होतं की आम्हाला ओबीसीने भरभरून मतदान केलं आहे, ओबीसीच्या भरोशावर आमचं सरकार, असं स्वतः अनेक महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. आणि अशा स्थितीत छगन भुजबळांना डावलणं म्हणजे नेतृत्व संपवणं. ओबीसीची लढाई चढाई जे काही आंदोलन किंवा रस्त्यावर उतरणारा नेता कोणता होता, छगन भुजबळ होते. आणि अशा नेत्याला बाजूला सारणं म्हणजेच ओबीसी चळवळीला ब्रेक लावणं असा त्याचा अर्थ निघतो. आणि मला तरी असं वाटतं की हा ओबीसीवरचा अन्याय आहे. केवळ भुजबळांना मंत्रिमंडळात न घेणं एवढ्यापुरता विषय आहे नाही, तर मला महाराष्ट्रातील तमाम ओबीसीवर झालेला हा अन्याय असं मी मानतो. हा भुजबळांचा अन्याय नाही असं मानणार नाही मी. कारण ओबीसी उद्या सरकारचा स्टँड राहील की आम्ही अनेकांना ओबीसी मंत्री केलेत. ओबीसीसाठी लढणारा कोण, ओबीसीचा नेता कोण, की जो ओबीसीचे प्रश्न घेऊन लढतो आणि अंगावर घेतो, तर ते छगन भुजबळ आहे. म्हणजे ओबीसीचं मंत्री असणं हे वेगळं आणि ओबीसीचं नेतृत्व करणं हा वेगळा विषय. नाही, ओबीसी अनेक मंत्री असणं, पण ते कुठे चळवळीत होते? ओबीसीचे प्रश्न घेऊन ओबीसी असून सुद्धा किती लोक मंत्री रस्त्यावर येऊन ओबीसीला सपोर्ट करत होते. त्यामध्ये भुजबळांचं नाव आहे, आमचं नाव आहे. आम्ही ओबीसीसाठी लढून रस्त्यावर उतरणारी माणसं आहोत. तर आज सरकार आमचं नाही, सरकार त्यांचं आहे. पण भुजबळांची भूमिका या सरकारला ओबीसी मतांची मोठी मदत सरकारला झाली ती छगन भुजबळ यांच्यामुळे झालेली आहे. आणि अशा स्थितीत त्यांना डावलणं म्हणजे हा त्यांच्यावरचा अन्याय नाही, तर तो ओबीसीवरचा अन्याय आहे असा मी म्हणतो. मला काल मी एक स्टेटमेंट ऐकलं की त्यांना राज्यसभेवर पाठवणार, म्हणजे झाला इथला नेतृत्व ओबीसीचा संपवून टाकणं हा त्यामागचा उद्देश आहे. पक्षांतर्गत एक स्पर्धा राहते, त्या स्पर्धेमुळे कुठेतरी भविष्यात अडचण होईल म्हणून असं तर नाही ना की त्यांना आताच बाजूला सावरा. त्यावेळेस काय छगन भुजबळ एकटेच मिळाले काय? इतके लोक आहेत सिनियर, का डावललं? त्यामुळे पक्षांतर्गत मला वाटत नाही. तर ओबीसीच्या भरोशावर हे सरकार येऊन ओबीसीचं मतं घेण्यापुरतीच यांचा उद्देश राहिलेला आहे. आणि मग ओबीसीला पद्धतशीरपणे बाजूला सारून ओबीसी मुवमेंट जे आहे ती मुवमेंटला ब्रेक कसं लावता येईल, भविष्यात नेतृत्वच उभं होता कामा नये ओबीसीचं, हेही सुद्धा त्यामागे प्लॅनिंग असावं असा माझा थेट आरोप आहे. तुमच्या जिल्ह्यातले आणखी एक भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील डावलण्यात आलेलं आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर मंत्रिपदच नाही. असं आहे, त्यांना सिनियर आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार. आम्हाला अपेक्षा होती की त्यांचा मंत्रिमंडळामध्ये नंबर लागेल. आता तो पक्षांतर्गत विषय आहे. पण का डावललं याचं कारण माहीत नाही. कारण त्यांचं शेवटपर्यंत नाव होतं अशी चर्चा होती. तर त्या अंतर्गत राजकारणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे 2 गट आहेत. उभी रेष पडलेली आहे 2 गटामध्ये, 2 भाग पडलेले आहेत. त्याचा परिणाम कदाचित झाला काय हे बघावं लागेल. कारण आता तिथे हंसराज अहिरांचा गटसुद्धा सक्रिय झाला आहे आणि त्यामध्ये काही बंडखोर उभे झाले होते, त्यांनासुद्धा यांचा पाठबळ होता असंही त्याची तक्रार केली गेली. त्यामुळं झालं का की मुख्यमंत्र्यांना आता सिनियर लोकांपेक्षा नवीन लोक काय घ्यायचे होते का, हे पण प्रश्न आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला तरी वाटतं की चंद्रपूर जिल्ह्यातून मंत्री होणे आवश्यक होतं. आणि चंद्रपूर काय तर धान उत्पादक जिल्ह्यामध्ये एकही मंत्री पद न देऊन धान उत्पादक जिल्ह्यामधील लोकांना लोकांवर अन्याय झाल्याची भावना सध्या तरी दिसते. शेवटला प्रश्न, तुमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर एक आरोप केलेला आहे की त्यांनी कुठेतरी त्यांच्या कर्मचाऱ्याचं अपहरण केलं, त्यांच्या कार्यालयात डांबून ठेवलं होतं. मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो. जी गोष्ट माहीत आहे प्रदेशाध्यक्षांना माहीत आहे म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असावं. माझ्याकडे माहिती आली की मी सांग. उद्या काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे. कशा संदर्भात ही बैठक आहे आणि काय नियोजन आहे? मला वाटतं की प्रभारी रमेशचंद तलाजी उद्या त्या
काँग्रेसचा लीडर निवडणूक आपला CLPसाठी गटनेता निवडीसाठी उद्याची बैठक असावी आणि त्यासाठी ते कदाचित आले असावे येणार आहेत आणि सगळ्या आमदारांना पडलेल्या उमेदवारांचं मत घेऊन राज्यातील नेतृत्वाबाबतही कदाचित चर्चा करण्याची शक्यता आहे. कारण नाना पटोलेंनी सांगितलं की मला आता मुक्त करा, तर त्यांना मुक्त करतात की त्यांना ठेवतात. काय निर्णय घ्यायचा आहे तो लोकांचं ऐकून तो निर्णय हायकमांडपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे रमेशजी चन्नीताला येत आहे. खांदेपालटाची जोरदार चर्चा आहे. खांदेपालट मला नाही कळलं. म्हणजे नेतृत्व आणि नाही, चर्चा आहे. आता काय त्यांनी नकार दिला आहे तर नवीन काही करतात की त्यांना काही काळ ठेवतात, तर लोकांचं मत ऐकूनच निर्णय होईल. खांदेपालट करावं न करावं हायकमांडचा निर्णय आहे, ते आम्ही काही त्यांना थेट सांगू शकत नाही. राज्यातील आत्ताची एकूणच पक्षाची परिस्थिती लक्षात घेता काय तो योग्य निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय हायकमांड घेईल. काल मुख्यमंत्री बोलले की विरोधी पक्षनेताचा जो अधिकार आहे हा सरकारचा नाही, तो अध्यक्षांचा आहे. नाही साहेब, अध्यक्ष कोणाच्या भरोश्यावर बनतो? ज्या पक्षाचं बहुमत आहे त्या पक्षाचा अध्यक्ष होतो. आता तुमचं बहुमत आहे, तुम्ही सांगाल तो अध्यक्ष होतो, निवडला जातो. जरी ते संविधान आपण म्हणतो की अध्यक्षात रेस्त असतो, त्याला असं म्हणता येत नाही, पण एकूणच त्याला जे बनवतात त्यांना जर ते सांगू शकले तर मार्ग 2 मिनिटात सुटतो. आणि करायचंच नसेल तर अध्यक्षाकडे ते बोट दाखवतील, ते सरकारकडे बोट दाखवतील आणि बोट दाखवून वेळ काढून नेतील. करायचंच असेल तर मुख्यमंत्री तो निर्णय लगेच घेऊ शकतात आणि तो त्यांनी सांगितल्यावर हा कोणी थांबवू शकण्याची ताकद आता महाराष्ट्रात नाही. मला असं वाटतं सभागृहात संविधानिक विरोधी पक्षनेता पद राहिलं तर कामकाज आणि इतर सगळ्या गोष्टीसाठी ते सोयीचं राहतं. आणि खरं आहे की विरोधक आणि सत्ताधारी 2 बाजू असतात. विरोधक आहे म्हणून तो विरोध सरकारचा विरोधक नसतो, धोरणांचा विरोधक असतो. धोरणं चुकीची असली त्याचा विरोधक असतो. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधक अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच संविधानामध्ये त्या विरोधी पक्षनेत्याची याची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे. ही काही कोणी नंतरच्या अमेंडमेंटमध्ये नाही, तर त्या संविधानातली तरतूद आहे की कुठल्याही सरकारवर निरंकुश सरकार उद्या राहू नये, त्याच्यावर कुठला तरी अंकुर राहावा, त्याच्यावर कुठला तरी प्रेशर राहावा आणि तो जनतेच्या हिताची कामं करताना किंवा कामं करताना त्याला मनामध्ये त्याच्या असलं पाहिजे की सगळं जनता तर बघते, पण विरोधक उद्या जर काही चुकीचं केलं तर विरोधी पक्ष हा तुटून पडेल आणि त्यामध्ये तो आवाज उठवेल. त्यावेळेस लोकांना न्याय देण्यासाठी, लोकांच्या अपेक्षाची पूर्तता करत असताना ते योग्य रीतीनं करण्यासाठी हे एक संविधानिक पद आहे आणि ते असलं तर सरकारला त्यामध्ये काम करताना, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना काम करताना मुख्यमंत्री म्हणून अंकुश किती ठेवू शकतील, त्यापेक्षा विरोधक म्हणून सुद्धा त्यांच्यावर अंकुश ठेवता येईल. हे विरोधी पक्षनेत्याचं काम असू शकतं. ते होते विजय वडेट्टीवार. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.